कोल्हापूर महानगरपालिकेच्या घंटागाड्या शहरातील छोट्या आणि मध्यम हॉटेल व्यावसायिकांकडील कचरा उठाव करत नाहीत. त्यामुळे व्यावसायिकांकडून त्यांच्याकडील कचरा सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर टाकण्याचे प्रकार वाढलेत. शहरातील हॉटेल आणि संगणक व्यावसायिक विराज सरनाईक यांच्या नेतृत्वाखालील कर्तृत्व या संस्थेनं महापालिकेच्या आयुक्त के मंजुलक्ष्मी यांचं या समस्येकडे लक्ष वेधलंय. कोल्हापूर शहरात अनेक छोटे मध्यम असे हॉटेल व्यावसायिक आहेत. त्यांचा रोजचा कचरा या टिप्पर गाड्या घंटा गाड्या उचलत नाही आहेत. ते कारण देत आहेत की कमर्शियल कचरा उचलणार नाही, पण प्रत्येक आस्थापना आहे ते व्यावसायिक पाळे सगळे भरतात. GST कर सगळ्यात जास्त हॉटेलकडून गेला जातो शासनाला. तरी पण शासनानं मोफत या कचरा उठवायची काहीतरी सोय केली पाहिजे. आणि व्हायला लागले काय, आजकाल कचरा उठवत नसल्यामुळं हे जे छोटे मोठे मध्यम स्वरूपाचे व्यावसायिक आहेत ते आपला कचरा कोल्हापूर शहरात कुठेही टाकत आहेत. त्यातून आपलं शहर दूषित होत आहे. पर्यटन स्थळ म्हणून आपण ज्यावेळी विकसित करतोय आणि असा जर कचरा पडत असेल तर कशा पर्यटकांना काय आपण चित्र दाखवणार आहे कोल्हापूरचं. म्हणून आज प्रशासक मॅडमना कर्तृत्व या आमच्या संस्थेनं एक निवेदन देऊन त्यांना रिक्वेस्ट केली आहे की कचरा व्यवस्थापन ह्या ज्या हॉटेल व्यावसायिक आहेत, छोटे असतील मध्यम असतील, ज्यांचा 100 किलोच्या आतला जो कचरा आहे ॲटलिस्ट तो तरी रोजच्या रोज या घंटागाडीने उचलला पाहिजे, जेणेकरून तो कुठेही बाहेर शहरात नाही पसरणार आणि आपलं शहर स्वच्छ राहील. बघू आता प्रशासक मॅडम त्यासाठी बोलतो म्हटलं आणि काहीतरी लवकरात लवकर नियोजन करतो म्हटलं. अपेक्षा एवढीच आहे की लवकरात लवकर या कचऱ्याचं नियोजन होईल आणि आपलं शहर स्वच्छ होईल. महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी यांना याबाबतचं निवेदन सादर करताना कर्तृत्वाचे संस्थापक विराज सरनाईक, कोल्हापूर शहर प्रमुख विनीत जिरगे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.